दरम्यान राम मंदिरावरून गुलाबराव पाटील यांनी मोठं विधान केलं आहे। राम मंदिर कुणाची खासगी प्रॉपर्टी नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले। राम हा सर्वांचाच आहे असंही ते म्हणाले। तर राम मंदिर व्हावं यासाठी आम्ही सुद्धा जेलमध्ये गेलो। गुलाबराव पाटलांनी नाव न घेता भाजपला चिमटा काढलेला आहे। रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा हा भाजपकडून इव्हेंट केला जात असल्याची टीका विरोधकांकडून होत असतानाच आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आश्चर्यकारक वक्तव्य केलंय। रामाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आम्हाला करायचं नाही, राम हा सर्वांचा आहे। अयोध्या इथं राम मंदिर व्हावं यासाठी आम्ही सुद्धा तिथं भाऊ जेलमध्ये गेलो होतो, त्यामुळे प्रभू श्रीरामचंद्र हे सर्वांचेच आहेत असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता भाजपचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांसमोरच भाजपला चिमटा काढला। राम मंदिराकरता सगळ्यांनी उत्सव करावा म्हणून राजीबाबा सांगत होते। बाबा आम्ही झेंडे वाटतोय, प्रत्येक घरी तिकीट वाटतोय। रामाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपल्याला करायची, राम सगळ्यांचा आहे, राम आपला आहे। ही सुद्धा आम्ही तिघं जेलमध्ये होतो, तुम्ही चेक करा। मी मला मोठा रोज आनंद बाप अडवाणींना जेव्हा अटक झाली, पार्टीमध्ये मर्डर झाला, दंगा झाला, तेव्हा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।